नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर सुमित कुमार एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वी विषय इतिहास व राज्यशास्त्र यामधील राज्यशास्त्रामधला धडा दुसरा, भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल। तर मित्रांनो, भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल कशी झाली तर मित्रांनो या धड्यामध्ये आपण पाहणार आहोत। या प्रकरणामध्ये आपण नवीन काय शिकणार आहोत तर आंतरराष्ट्रीय व्यवस्था, तिचे स्वरूप आणि मागील शतकातील शीतयुद्ध व त्यांचे परिणाम इत्यादी समजून घेतल्यानंतरच आता आपण त्यांच्याशी संबंधित अन्य विषयांची ओळख करून घेणार आहोत। त्यानुसार परराष्ट्र धोरणाचा अर्थ, त्यावर परिणाम करणारे घटक, तसेच आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाचे स्वरूप जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, चला आपण पुढे जाऊया। परराष्ट्र धोरण, अर्थ व महत्त्व। सर्वच देश हे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे घटक असतात। त्यातील कोणतेही राष्ट्र सर्वार्थाने स्वयंपूर्ण नसते। म्हणूनच आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये परस्परावलंबन असते। हे म्हणजे एकमेकावर अवलंबून असणे ह्या गोष्टी असते हे आपल्याला समजले आहे। हे परस्परावलंबन मात्र काही मोजक्याच देशांच्या फायद्याचे किंवा हिताचे असता कामा नये। ते प्रत्येक राष्ट्राच्या हिताचे असावे म्हणून प्रयत्न करावे लागतात। म्हणजे मित्रांनो, हे परस्परावलंबन प्रत्येक देशाला महत्त्व म्हणजे उपयोगी आलं पाहिजे की नुसत्या फक्त काही देशांपुरतं असं नाही झालं पाहिजे। कोणत्या राष्ट्रांशी मैत्री करायची आणि कोणत्या गटात सामील व्हायचे किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये कोणती भूमिका घ्यायची इत्यादींविषयी प्रत्येक देशाला निर्णय घ्यावे लागतात। असे निर्णय घेताना ते विचारपूर्वक घ्यावे लागतात। या वैचारिक चौकटीलाच परराष्ट्र धोरण असे म्हणतात। तर मित्रांनो, किती सुंदरपणे सांगितलंय बघा की कुठली भूमिका घ्यायची, कुठल्या देशाला सपोर्ट करायचा, ह्या गोष्टी आणि हे निर्णय जे घ्यायला लागतात त्यालाच परराष्ट्र धोरण असे म्हणतात। या वैचारिक चौकटीला परराष्ट्र धोरण असे म्हणतात। प्रत्येक व सार्वभौम राष्ट्र आपापले परराष्ट्र धोरण ठरविते। म्हणून राष्ट्रांमधील परस्पर संबंधांचा अभ्यास करणाऱ्या आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये परराष्ट्र धोरणाला फारच महत्त्व आहे। राष्ट्रीय हितसंबंध, परराष्ट्र धोरण म्हणजे काय तर बघा, हे आपण थोडक्यात समजून घेतले। राष्ट्रीय हितसंबंध आणि परराष्ट्र धोरण यांचा अतिशय निकटचा संबंध आहे, म्हणजे जवळचा। राष्ट्रीय हितसंबंधांची जोपासना परराष्ट्र धोरणाद्वारेच केली जाते। म्हणूनच परराष्ट्र धोरणाचा विस्तृत अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला राष्ट्रीय हितसंबंधांचा अर्थ व त्यांचे महत्त्व समजले पाहिजे। राष्ट्रीय हितसंबंध म्हणजे आपल्या देशाचे स्वातंत्र्य व सार्वभौमत्व सुरक्षित ठेवण्यासाठी करण्याचा उपाययोजना। काय मित्रांनो तर बघा, स्वतःच्या राष्ट्रीय हितसंबंध म्हणजे राष्ट्रीय देशाचे स्वातंत्र्य व सार्वभौमत्व याची सुरक्षा ठेवण्यासाठी करण्याच्या उपाययोजना यालाच राष्ट्रीय हितसंबंध म्हणतात। आपल्या आर्थिक विकास साधून आपले सामर्थ्य वाढवण्यासाठीच्या प्रयत्नांचाही राष्ट्रीय हितसंबंधामध्ये समावेश होतो। आपल्या राष्ट्रासाठी फायद्याचे आणि योग्य काय आहे याचा विचार करून जेव्हा निर्णय घेतले जातात तेव्हा त्यास आपण राष्ट्रीय हितसंबंधांची जोपासना असे म्हणतो। तर मित्रांनो, हे खूप महत्त्वाचं आहे। या अर्थाने कोणत्याही राष्ट्राच्या राष्ट्रीय हितसंबंधांमध्ये पुढील घटकांचा समावेश होतो। तर मित्रांनो, कुठले घटक आहेत ते सुद्धा आपण पाहून घेऊया। आपल्या देशाच्या स्वातंत्र्य, सार्वभौमत्व व अखंडतेचे रक्षण करणे म्हणजेच संरक्षण हे सर्वोच्च राष्ट्रीय हित असते। पहिलं राष्ट्रीय हित काय मित्रांनो तर देशाचे संरक्षण करणे। आर्थिक विकास हेही एक महत्त्वाचे राष्ट्रीय हित आहे। आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या राष्ट्राला आपल्या स्वातंत्र्याचे जतन करणे अवघड जाते। म्हणजे मित्रांनो, ज्या देशाकडे पैसा किंवा बाकीच्या ज्या सामुग्री आहेत ज्यामुळे आपलं आर्थिक सुधारीकरण होतं, ज्या देशांकडे ह्या गोष्टी नाही आहेत, म्हणजे ज्यांच्याकडे आर्थिक प्रबळ नाही आहेत ते लोक, तर त्या देशांना मित्रांनो आहे ना स्वतःचे रक्षण करणे किंवा स्वतःला स्टेबल ठेवणे म्हणजे आर्थिकदृष्ट्या विकसित ठेवणे कठीण जाते। तर मित्रांनो, संरक्षणाखालोखालच आर्थिक विकास हे राष्ट्रीय हित महत्त्वाचे मानले जाते। राष्ट्रीय हितसंबंध आणि परराष्ट्र धोरण, संरक्षण आणि आर्थिक विकास या राष्ट्रीय हितसंबंधांची जोपासना होईल या दृष्टीने परराष्ट्र धोरण आखले जाते। म्हणूनच राष्ट्रीय हितसंबंध ही उद्दिष्टे मानली जातात, तर परराष्ट्र धोरण हे ती प्राप्त करण्याचे साधन ठरते। परिस्थिती आणि काळानुसार राष्ट्राच्या उद्दिष्टांमध्ये बदल होत असतात, त्यानुसारच राष्ट्रीय हितसंबंधांमध्ये सुद्धा बदल होतात। त्या बदलांचे प्रतिबिंब परराष्ट्र धोरणामध्ये दिसून येते। म्हणूनच परराष्ट्र धोरण प्रवाही असते।
परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक. आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये कोणत्या राष्ट्राशी कशा प्रकारचे संबंध ठेवायचे हे परराष्ट्र धोरणाच्या आधारे ठरते. कशा दृष्टीच्या आधारे मित्रांनो ठरते? कुठल्या देशाशी कसे संबंध ठरवणे हे मित्रांनो परराष्ट्र धोरणाच्या आधारे ठरते. परंतु परराष्ट्र धोरण ठरवताना अनेक घटकांचा त्यावर परिणाम सुद्धा होतो. एक, देशाचे भौगोलिक स्थान. तुम्ही पृथ्वीगोल पाहिला असेल किंवा जगाचा राजकीय नकाशा सुद्धा पाहिला असेल. त्यावरूनच कोणत्याही राष्ट्राचे भौगोलिक स्थान तुम्हाला दिसते. काही देश अन्य देशांपासून दूर अंतरावर आहेत, तर काही राष्ट्रांच्या आजूबाजूला अनेक शेजारी देश आहेत. काही राष्ट्रांना मोठा समुद्री किनारा लाभला आहे, तर काही राष्ट्रांकडे भरपूर खनिज संपत्ती आहे. माफ करा, थोडक्यामध्ये देशाचा आकार, लोकसंख्या, जमिनीचा पोत, देशाला लाभलेला समुद्र किनारा, नैसर्गिक साधन संपत्तीची उपलब्धता या सर्वच बाबी परराष्ट्र धोरण ठरवताना विचारात घ्याव्या लागतात. तर मित्रांनो बघा किती गोष्टी विचारात घ्याव्या लागतात परराष्ट्र धोरण करताना. दुसरं, राजकीय व्यवस्था. लोकशाही स्वरूपाच्या राजकीय व्यवस्थेमध्ये संसदेला परराष्ट्र धोरणाच्या निर्मितीत महत्त्वाचे स्थान असते, कारण परराष्ट्र धोरणासंबंधीच्या विषयांवरच संसदेमध्ये चर्चा होते आणि विरोधी पक्ष प्रश्न विचारून परराष्ट्र धोरणावर नियंत्रण ठेवू पाहतात. संघराज्य व्यवस्था असणाऱ्या देशांना परराष्ट्र धोरणाची आखणी करताना घटक राज्यांचाही विचार करावा लागतो, कारण शेजारी राष्ट्रांमधील घडामोडींचा घटक राज्यांवर परिणाम होतो. उदाहरणार्थ, श्रीलंकेतील घडामोडींचा तमिळनाडूवर आणि बांगलादेशात काही घडल्यास पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील राज्यांवर त्याचा परिणाम होतो. उदाहरण काय दिले मित्रांनो? श्रीलंकेतील घडामोडींचा तमिळनाडूवर आणि बांगलादेशात काही घडल्यास पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील राज्यांवर त्याचा परिणाम होतो. म्हणजे बघा, एका देशावर जर परिणाम झाला तर कुठे कुठे परिणाम होतो मित्रांनो. तिसरं, अर्थव्यवस्था. आधुनिक काळामध्ये कोणत्याही देशाच्या आर्थिक स्थितीला परराष्ट्र धोरण ठरवण्यात फार महत्त्वाचं प्राप्त झाले आहे. आधुनिक काळात कोणत्याही देशाच्या आर्थिक स्थितीला परराष्ट्र धोरण ठरवण्यामध्ये फारच महत्त्व प्राप्त झालं आहे. आर्थिक विकास हे सर्वच राष्ट्रांचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट बनले आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेचा परराष्ट्र धोरणावर दोन प्रकारे परिणाम होतो. एक, देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी अन्य राष्ट्रांशी प्रस्थापित करायचे आर्थिक संबंध, आयात निर्यात, जागतिक व्यापारात सहभाग इत्यादी बाबी परराष्ट्र धोरणाला आकार देतात. दुसरं, सध्याच्या जागतिक व्यवस्थेमध्ये आर्थिक सुरक्षिततेचे मुद्दे राष्ट्रीय सुरक्षिततेइतकेच महत्त्वाचे मानले आहेत. सध्याच्या जागतिक व्यवस्थेत आर्थिक सुरक्षिततेचे मुद्दे राष्ट्रीय सुरक्षिततेइतकेच महत्त्वाचे मानले जातात. आर्थिक सुरक्षितता जितकी भक्कम तितकेच सामर्थ्यशाली राष्ट्र म्हणून मान्यता मिळते. अर्थव्यवस्था मजबूत असणारे देश कमी परावलंबी असतात व त्यांना स्वतंत्रपणे परराष्ट्र धोरण आखता येऊ शकते. यावरून मित्रांनो आपल्याला समजतं की कुठलाही देश आर्थिकदृष्ट्या जर प्रबळ असला, ताकदवर असला, तर त्याला सगळ्या गोष्टी उत्तम प्रकारे करता येतात. हे आपल्याला ह्यावरून समजले. चौथं, राजकीय नेतृत्व. परराष्ट्र धोरण ठरवण्यामध्ये राष्ट्रपती, प्रधानमंत्री, परराष्ट्र मंत्री, संरक्षण मंत्री, अर्थमंत्री, गृहमंत्री यांचा वाटा असतो. परराष्ट्र धोरणातील सातत्य टिकवून ठेवण्यासाठी ते सुधारण्याचा प्रयत्न या पदांवरील व्यक्ती करतात. उदाहरणार्थ, पंडित जवाहरलाल नेहरूंनी भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये अलिप्तवादाची भूमिका घेतली होती. अटल बिहारी वाजपेयी यांनी भारत चीन संबंध सुधारण्यामध्ये मोठे योगदान दिलेले आहे. मित्रांनो, प्रशासकीय घटक. तर बघा, परराष्ट्र धोरणाच्या निर्मितीमध्ये परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, परराष्ट्र सचिव, परदेशातील दूतावास, राजनैतिक अधिकारी इत्यादी प्रशासकीय घटकांचा समावेश होत असतो. परराष्ट्र धोरणासंबंधीचा अंतिम निर्णय जरी प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ घेत असले तरी त्या निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा मदत करते. परराष्ट्र धोरणास आवश्यक अशी माहिती गोळा करणे, तिचे विश्लेषण करणे, त्यावर आधारित योग्य सल्ला देणे इत्यादी कामे प्रशासकीय अधिकारी पार पाडतात. त्याचबरोबर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ही महत्त्वाची भूमिका निभावत असतात. भारताचे परराष्ट्र धोरण. परराष्ट्र धोरणाविषयी प्राथमिक माहिती घेतल्यानंतर आता आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाविषयी जाणून घेणार आहोत.
1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि तेव्हापासूनच भारताने आपले परराष्ट्र धोरण स्वतंत्रपणे आखण्यास सुरुवात केली. भारताच्या संविधानातील मार्गदर्शक तत्वांमध्ये राज्याने परराष्ट्र धोरण कसे आखावे याविषयी तरतूद केली आहे. परराष्ट्र धोरण कसे आखावे याविषयी तरतूद केली आहे. मार्गदर्शक तत्वांमध्ये कलम 51 नुसार परराष्ट्र धोरणाची एक व्यापक चौकट स्पष्ट करण्यात आलेली आहे. त्यानुसारच भारताने आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षिततेच्या जतनाला म्हणजे जतन करणे म्हणजे राखणे, सांभाळणे या गोष्टीला जतन म्हणतात, प्राधान्य द्यावे. आपल्या आंतरराष्ट्रीय समस्या किंवा वाद शांततेच्या मार्गाने सोडवावेत असे स्पष्ट केले आहे. अन्य राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवावेत व आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर करणे हेही आपल्या परराष्ट्र धोरणाचे उद्दिष्ट मानले जाते. भारताचे आतापर्यंतचे परराष्ट्र धोरण या चौकटीमध्ये विकसित झालेले आहे. तर मित्रांनो बघा इथे काय दिले आहे आपल्याला, भारतीय संविधानाचे कलम 51 ह्यात काय दिलंय, आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता स्थापन करणे, राष्ट्रांमध्ये न्याय व सन्माननीय संबंध प्रस्थापित करणे, आंतरराष्ट्रीय व्यवहारामध्ये आंतरराष्ट्रीय कायदा आणि करार याबद्दल आदर वृद्धिगत करणे, लवादाच्या सहाय्याने आंतरराष्ट्रीय वादाची शांततामय सोडवणूक करणे. तर मित्रांनो हे कसे येतात, तर भारतीय संविधानाचे कलम 51 मध्ये ह्या गोष्टी येतात. खूप महत्त्वाचं आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणाची आणखी काही उद्दिष्टे पुढील प्रमाणे. तर काय काय धोरणे आहेत मित्रांनो भारताच्या परराष्ट्र धोरणाची काय उद्दिष्टे, तर मित्रांनो आपण ते पाहणार आहोत. शेजारी देशांशी व अन्य देशांशी मैत्रीपूर्ण संबंध जोपासताना आपल्या देशाच्या संरक्षणास बाधा येणार नाही ना याची काळजी घेणे, राष्ट्राच्या भौगोलिक सीमारेषा सुरक्षित राहतील याबाबत तडजोड न करणे. म्हणजे मित्रांनो भारत चीन बॉर्डर असं म्हणू शकतो किंवा भारत पाकिस्तान बॉर्डर, कुठल्या देशाशी संबंध करताना आपले जे टोक आहेत, आपल्या ज्या कडा आहेत भारताच्या त्याच्या बाजूचे देश यांच्यामधील सुरक्षित आपली कडा सुरक्षित राहील, सीमारेषा सुरक्षित राहील याची काळजी घेणे, भारताच्या एकतेचे व एकात्मतेचे संरक्षण करणे, दुसऱ्या देशामध्ये वास्तव्य करणाऱ्या आपल्या नागरिकांच्या हिताचे रक्षण करणे, म्हणजे आपला समजा भारतातली लोक अमेरिकेत गेली तर त्यांच्या हिताचे रक्षण करणे ह्या गोष्टी आपल्या समोर येतात. ही जबाबदारी त्या त्या देशातील भारतीय दूतावास पार पाडतात. भारताच्या आर्थिक विकासासाठी परराष्ट्राबरोबर आर्थिक व व्यापारी संबंध प्रस्थापित करणे. भारताच्या परराष्ट्र धोरणाचा आढावा. तर मित्रांनो बघा भारताच्या परराष्ट्र धोरणाचा आढावा आपण 2 टप्प्यांमध्ये घेऊ. पहिला टप्पा हा स्वातंत्र्यापासून ते 1990 पर्यंतचा मानता येईल. दुसरा टप्पा 1990 ते नंतर आतापर्यंतचा असेल. भारताचे परराष्ट्र धोरण सुरुवातीचा टप्पा. तर बघा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाची आणखी सुरुवातीच्या काळामध्ये धोरणाची आखणी सुरुवातीच्या काळात केली. भारताच्या परराष्ट्र धोरणाद्वारे त्यांनी वसाहतवादास विरोध केला. आंतरराष्ट्रवादी भूमिका घेऊन जागतिक शांतता व सुरक्षिततेला प्राधान्य दिले. या काळातील भारताच्या परराष्ट्र धोरणावर 3 बाबींचा प्रभाव होता. 1. सर्व आंतरराष्ट्रीय घडामोडींचे आकलन कोणत्याही सत्तेच्या दबावाशिवाय स्वतंत्रपणे करण्याचा प्रयत्न केला. शांतता हे नेहमीच भारताच्या परराष्ट्र धोरणाचे वैशिष्ट्य राहिलेले आहे. 2. पाकिस्तान आणि चीन या देशांकडून असणारे धोकेही विचारात घेण्यात आले. स्वावलंबनाचा आग्रह व त्यावर असणारा परराष्ट्र धोरणाचा भर हेही तत्कालीन परराष्ट्र धोरणाचे वैशिष्ट्य होते. अगदी सुरुवातीच्या काळामध्येच भारताने आपल्या परराष्ट्र धोरणाद्वारे आशिया खंडातील देशांबरोबर संबंध सुधारण्याचे प्रयत्न केले. आशियाई राष्ट्रांशी सहकार्य करून विकास साधण्याचा आणि आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचा प्रयत्न या काळामध्ये झाला. ही प्रादेशिक किंवा क्षेत्रीय विकासाची कल्पना पुढे आफ्रिकेपर्यंत विस्तारित झाली. परंतु काही आफ्रो आशियाई देश अमेरिका व सोव्हिएत रशिया यांच्या शीतयुद्धकालीन लष्करी संघटनांचे सदस्य झाले. त्यामुळे मित्रांनो 2 मिनिटं मित्रांनो झाले. त्यामुळे प्रादेशिक विकासाची प्रक्रिया थांबली. त्यानंतर यशावकाश जे देश शीतयुद्धातील लष्करी संघटनांमध्ये समाविष्ट झाले नाहीत त्यांनी अलिप्तवाद संकल्पनेला पाठिंबा दिला. म्हणजे जसा भारत ज्याने कुठल्याही महासत्तेला सपोर्ट नाही केला. शांतता आणि स्वातंत्र्य ही 2 तत्वे अलिप्तवादाची धोरणाची मूलभूत तत्वे झाली. या काळामध्ये भारताला शेजारी राष्ट्रांबरोबर झालेल्या संघर्षाला तोंड द्यावे लागले. भारत आणि पाकिस्तानमध्ये 1947 ते 48 आणि 1965 मध्ये काश्मीर प्रश्नावरून युद्ध झाले. 1971 मध्ये झालेल्या 3ऱ्या युद्धाने पाकिस्तानमधून वेगळे होऊन स्वतंत्र बांगलादेशाची निर्मिती झालेली आहे.
1971 मध्ये झालेल्या तिसऱ्या महायुद्धाने पाकिस्तानमधून वेगळे होऊन स्वतंत्र बांगलादेशची निर्मिती झाली. 1970च्या दशकामध्ये भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये एक प्रकारचे स्थैर्य आले. दक्षिण आशियामध्ये एक प्रबळ प्रादेशिक सत्ता म्हणून भारताचा उदय झाला होता. 1947 मध्ये भारताने अणुचाचणी करून अणुसंशोधनाच्या क्षेत्रामध्ये आपली क्षमता सिद्ध केली. 1980 पासूनच मात्र काही बदलांना सुरुवात झाली. दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये सहकार्य वाढीस लागावे म्हणून सार्क ही संघटना स्थापन करण्यात आली. चीन बरोबर असणारे संबंध सुधारण्यासाठी भारताने संवाद सुरू केला. सुरक्षिततेच्या क्षेत्रातील सहकार्यासाठी अमेरिकेबरोबर भारताने देवाणघेवाणीसाठी सुरुवात केली. पहिला टप्पा 1947 ते 1990. शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताने अलिप्तवादाचा स्वीकार केला. त्यामुळे सर्वच राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे, विकासासाठी योग्य ती मदत विविध राष्ट्रांकडून घेणे याला या काळामध्ये प्राधान्य होते. अलिप्तवादी धोरणामुळेच भारताला आपल्या विकासासाठी दोन्ही महासत्तांकडून मदत मिळवणे शक्य झाले. कारण की मित्रांनो, भारताने कुठल्याही देशाला असा पूर्ण पाठिंबा दिलाच नव्हता, अलिप्तवादाची भूमिका घेतली होती. त्यामुळे कसं झालं, भारताला दोन्ही साईडनी मदत भेटणे शक्य झालं. संरक्षण व्यवस्था बळकट करण्यावर या काळामध्ये भर होता. त्यासाठीचे तंत्रज्ञान आयात करण्यात आले. सोव्हिएत, रशिया, फ्रान्स आणि जर्मनी इत्यादी देशांनी यासाठी भारताला सहाय्य केले. या कालखंडामध्ये भारताला काही आव्हानांना सामोरे जावे लागले. त्यामध्ये पाकिस्तानशी संघर्ष आणि बांगलादेशाची निर्मिती तसेच चीनशी संघर्ष याचा समावेश होता. मित्रांनो, दुसरा टप्पा 1991 ते आजपर्यंत. भारताचे दुसऱ्या टप्प्यातील परराष्ट्र धोरण अधिक व्यापक आणि गतिशील बनले. शीतयुद्धोत्तर काळामध्ये राजकीय व लष्करी संबंधांनाच प्राधान्य राहिले नाही. परराष्ट्र धोरणामध्ये अर्थकारण, व्यापार, शिक्षण आणि तंत्रज्ञान अशा अनेक पैलूंचा समावेश झाला. 1991 नंतर भारताने आर्थिक व्यवस्थेवरील सरकारी नियंत्रण कमी करून मुक्त आर्थिक धोरण स्वीकारले. त्यामुळेच साहजिकच शेजारी देशांबरोबरच व्यापारामध्ये वाढ झाली. जागतिक व्यापारामध्ये आपला सहभाग वाढला. आर्थिक विकास दर वाढवण्याचे प्रयत्न होऊ लागले. या गोष्टी मित्रांनो आता पुढे होऊ लागल्या. आता 1990 नंतरच्या दशकामध्ये आग्नेय आशियाई राष्ट्रांशी म्हणजेच सिंगापूर, थायलंड, व्हिएतनाम इत्यादी राष्ट्रांशी असणारे आपले आर्थिक संबंध अधिक बळकट झाले. इस्रायल, जपान, चीन, युरोप संघ यांच्याशी असणारी आपली देवाणघेवाण अधिक वाढली. आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक पातळीवर अनेक आर्थिक संघटनांमध्ये भारताचा सहभाग वाढला. उदाहरणार्थ G20 आणि ब्रिक्स, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका. तर मित्रांनो, हा बघा ब्रिक्स यांचा लोगो. अमेरिकेबरोबरचे आपले संबंध अधिक दृढ झाले आहेत. परस्परांवरील विश्वास वाढला आहे. आंतरराष्ट्रीय समूहामध्ये भारताचे स्थान उंचावलेले आहे. भारताचे आण्विक धोरण भारताच्या परराष्ट्र धोरणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. अणुशक्तीचा अर्थ आणि तिचे उपयोग यांचा अभ्यास तुम्ही इतिहास, भूगोल किंवा रसायनशास्त्र या विषयांमध्ये केला असेल. अणुशक्तीचे महत्त्व लक्षात घेऊन भारताने स्वातंत्र्यानंतर लगेचच अणुऊर्जा कार्यक्रमाचा पाया घातला. त्यासाठी अणुऊर्जा विभाग आणि अणुऊर्जा आयोग स्थापन केला. अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष डॉक्टर होमी भाभा होते. ऊर्जेची निर्मिती त्यामागील मुख्य उद्देश असला तरीही लष्करी क्षमता निर्माण करणे हेही त्याचे एक मोठे उद्दिष्ट होते. आणि मित्रांनो, त्यानुसारच काय झाले, 1974 साली भारताने पोखरण येथे पहिली अणुचाचणी केली आणि 1998 साली दुसरी अणुचाचणी करून भारताने अणुअस्त्रे निर्माण केले आहेत. अणुअस्त्रे वाहून नेणारी क्षेपणास्त्रे ही आपण तयार केलेली असून त्यासाठी वायुदल आणि नौदल ही सक्षम करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, भारत आता एक अण्वस्त्रधारी राष्ट्र आहे, परंतु एक जबाबदारी अण्वस्त्रधारी राष्ट्र आणि भूमिका आपण स्वीकारली आहे. निशस्त्र करण्याच्या प्रयत्नांना भारत सातत्याने पाठिंबा देत आहे, कारण जगामध्ये शांतता व सुरक्षितता असावी हीच भारताची भूमिका आहे. परराष्ट्र धोरणाचा अशा प्रकारे आढावा घेतल्यानंतर पुढील प्रकरणामध्ये आपण भारताच्या सुरक्षा व्यवस्थेचा अभ्यास सुद्धा करणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला हा धडा कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा. आणि मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूची बेल आयकॉन सुद्धा दाबा, जेणेकरून येणारे नवीन व्हिडिओ तुम्हाला प्रथमतः पाहायला मिळतील. मित्रांनो, भेटूया या धड्याचा स्वाध्याय घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, बाय बाय. काळजी घ्या.